दिवसाची सुरुवात येशूबरोबर. फार पूर्वीच्या काळामधली अशी एक गोष्ट आहे की एक राजाचा खूप मोठा किल्ला होता आणि तो किल्ला खूप उंच डोंगरावर त्यांनी बांधला होता आणि तो किल्ला त्याला असं वाटायचं की ह्या किल्ल्यावर कोणीही येऊ शकत नाही आणि ज्या ठिकाणाहून काही रस्ते होते त्या ठिकाणी त्यांनी पहारा ठेवला होता. पण तो ज्या बाजूनी दरी होती, काही कडे होते, डोंगर होते, त्या बाजूने त्यांनी पहारा ठेवला नाही, कारण त्याला असं वाटलं की कुठल्याही ह्या बाजूनी कधीही कोणी येऊ शकत नाही. परंतु एक दिवस शत्रू त्याच बाजूने आला आणि त्यांनी ह्या राजाच्या सैन्याला हरवलं आणि त्या जो डोंगरावरचा किल्ला होता त्याचा ताबा घेतला. आमच्या जीवनामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस सैतान हा असाच अचानक हल्ला करतो. आम्हाला बऱ्याच वेळेस वाटतं की आमचं जीवन सुरक्षित आहे, आम्ही कुठल्याही प्रकारे पापात पडणार नाही, परंतु अशा काही गोष्टी आहेत की ज्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो आणि सैतान जो आहे हा आम्ही बेसावध असताना आमच्यावर हल्ला करतो. आम्हाला तो स्वतःच्या ताब्यामध्ये घेतो. आमच्या जीवनामध्ये नेहमी आम्हाला जर सावध राहायचं असेल तर आध्यात्मिक जीवनामध्ये आम्ही बायबल वाचन आणि प्रार्थना हे नियमित केली पाहिजे. त्याद्वारेच आम्ही आमचा आध्यात्मिक जीवनाचा जो किल्ला आहे त्याची तटबंदी जी आहे ही आम्ही मजबूत करू शकतो. देवाचं वचन आणि प्रार्थना ह्याद्वारे आपण स्वतःचे जीवन जे आहे हे भक्कम करा. कुठल्याही क्षणी बेसावध राहू नका. सैतान जो आहे हा कुठूनही कशा प्रकारे हल्ला करू शकतो. मग ते संकटाच्या द्वारे तो हल्ला करेल किंवा एखाद्या मोहाच्या क्षणी सुद्धा तो हल्ला करू शकतो आणि आमचं ताबा तो घेऊ शकतो. स्वतः तयार राहा आणि दुसऱ्यांनाही तयार ठेवा. पवित्र आत्मा आपल्याला सहाय्य करतच असतो आणि तो करत राहील. आपल्याला तो मार्गदर्शन करतो की कशा प्रकारे आम्ही या हल्ल्याला तोंड द्यावं. देवाचं वचन आणि प्रार्थना ह्याच्या पुढे सैतान काहीही करू शकत नाही. सदैव तयार राहा. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. 1 पेत्र 5 अध्याय 8 वचन. 1 Peter chapter 5 and verse 8. सावध असा, जागे रहा. तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित फिरतो. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.